Are we ready to roll? Yes. सर मराठी पहिलं मराठी घेऊ. बोला. आज चौकशी होते रोहित पवार यांची. यापूर्वी अनेक वेळेला तुम्ही सांगितलंय की विरोधकांना नमवण्यासाठी ईडी सीबीआयचा वापर केला जातो. आज तुमची प्रतिक्रिया काय? कारण तुमच्या घरातल्या एका व्यक्तीला आज चौकशीसाठी समोर जावं लागतंय. एकतर सत्यमेव जयते, सत्याचा विजय होईलच. हा काळ आमच्यासाठी संघर्षाचा आहे आणि त्याच्यामुळे आव्हानं येत राहतील, पण आव्हानावर मात करून संघर्ष करू, पण सत्याच्याच मार्गाने चालू. हा विचार कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा जो वारसा आहे तो पुढे न्यायचं काम आदरणीय पवार साहेबांनी गेले 6 दशके केलंय आणि तोच महाराष्ट्राचा स्वाभिमान. याच्यासाठी आम्ही आज ही आमची लढाई आहे. आमच्या लढाईमध्ये दुर्दैवाने अनेक एजन्सीजचा गैरवापर केला जातो आणि पार्लमेंटमधला डेटा असा सांगतो की पार्लमेंटमध्ये केंद्र सरकारचं ऑफिशियल स्टेटमेंट आहे, जे अनेक वेळा आपल्या सगळ्यांच्या चॅनलवर दाखवण्यात आलं की 90 ते 95% केसेस ज्या आईसच्या आहेत, म्हणजे आईस म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी, ज्या अतिशय स्वायत्त संस्था होत्या, आता त्या संस्थांचे ज्या केसेस आहेत, हा पार्लमेंटचा, आय रिपीट, पार्लमेंटचा ऑफिशियल डेटा असं सांगतो की 95% केसेस ह्या विरोधी पक्षावर आहेत. त्याच्यामुळे रोहितला नोटीस येणं हे आमच्यासाठी काय आश्चर्याची गोष्ट नाही. रोहितने एक मोठी संघर्ष यात्रा काढली. तो आज महाराष्ट्रामध्ये शेतकरी, कष्टकरी, शोषित, पीडित, वंचित आणि नवीन पिढीसाठी काहीतरी करू पाहतो. त्याच्यामुळे कदाचित लोकांमध्ये अशी चर्चा दबत्या आवाजात ऐकू येते की कदाचित हे सुडाचं राजकारण असू शकतं, अशी भावना लोकांमध्ये अशी माझ्या कानावर गेले अनेक आठवडे येते. परंतु मग जी पक्ष कार्यालयाच्या बाहेर गर्दी आहे ते शक्ती प्रदर्शन आहे का? ते शक्ती प्रदर्शन. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अतिशय विनम्रपणे मी देईन, घाई करू नका. पहिला मराठी घेऊ आणि मग तुमच्याही देईन. मॅम, पक्ष कार्यालयाच्या बाहेर जी गर्दी दिसते आहे, मग ते शक्ती प्रदर्शन कशासाठी असाही सवाल उपस्थित केला जातो. शक्ती प्रदर्शन नाहीये, सगळ्या गोष्टी शक्तीने होत नाही. तो प्रेमही असतं, नातीही असतात. त्याच्यामुळे अर्थातच रोहितचं अनेक वर्षाचं महाराष्ट्रातलं काम, युवा पिढीमध्ये त्याच्याबद्दल असलेलं प्रेम आणि आस्था, आणि जर कार्यकर्त्यांना वाटत असेल की आपला हा भाऊ खंबीरपणे लढतोय आपल्यासाठी आणि त्याच्यासाठी आपण इथे यावं, तर त्याच्यात गैर काय? या देशात अजूनही लोकशाही आहे. हो, Ma'am, there are allegations against him that he has manipulated त्यांनी सांगितलंय ना. मी म्हणले तसं हा काळ संघर्षाचा आहे आमच्यासाठी. आव्हानं येत राहतील, त्याला आम्ही अतिशय विनम्रपणे पण ताकदीने आणि सत्याच्या मार्गाने आम्ही त्याला फेस करू. या आठवड्यामध्ये लागोपाठ कारवाई झाली नसती. काल रवींद्र वायकरांना समज होता, आज रोहित पवारांना, उद्या किशोरी पेडणेकरांना, अनेक नेते चौकशीच्या फेऱ्यामध्ये आहेत. फक्त महाविकास आघाडीला टार्गेट केलं जाते असं वाटतं. आता मी जे बोलले त्याचा तुम्ही त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं. आभारी आहे मी तुमची. Madam, your first response regarding what's your thoughts? What do you think? संबंधित अनेक नेते आहेत, पण फक्त रोहित पवारांवर कारवाई होते. मी एक प्रश्नाचं उत्तर देऊ चालेल? माझा यांचा उत्तर पूर्ण नाही झालेला आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला माहिती हवी असेल आणि माझं मत हवं असेल, थोडंसं आपल्याला एकेका प्रश्नाचं मी हॅपीली उत्तर देते. मी शॉर्टकट घेत नाहीये आणि इंग्रजीला मी जरूर उत्तर देईन. पहिलं मराठी संपवूया. आणि मला एवढंच तुम्हाला सांगायचं होतं की मी आधीच्याच तुमच्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की भारत सरकारचा डेटा सांगतो की 90 ते 95% लोक ज्यांच्यावर केसेस आहेत ते विरोधी पक्षातले आहेत, अशी वर्तमानपत्र आणि चॅनलवरची पण बातमी झालेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यावर डेटा एव्हिडन्स बेस्ड शिक्कामोर्तब होतोय.
ताई, जे 64 कारखाने चौकशीच्या फेऱ्यात आहेत, या कारखान्यांमध्ये अजित पवार आणि सोबतच त्यांच्या निकटवर्तीयांचे देखील कारखाने आहेत. ही केस सोपी आहे, फक्त मी बाहेर पडणार नाही तर सर्वांना बाहेर काढेल असा विश्वास रोहित पवार व्यक्त करतायत. अजित पवारांनी सुद्धा यापूर्वी मीडियाला याच्या संदर्भात प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. रोहित पवार यांचं म्हणणं आहे की मी केवळ स्वतः नाही तर अजित पवारांना सुद्धा या केसमध्ये बाहेर. मला असं वाटतं की आपल्याला सरकारला हे प्रश्न विचारावे लागतील, कारण का शेवटी यंत्रणा या केंद्र सरकारला रिपोर्ट करतात. त्याच्यामुळे हा प्रश्न मला विचारायच्या ऐवजी तुम्ही जे सत्तेमध्ये आहेत केंद्रात त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे. नाही, मराठी काय प्रश्न, अनेक मराठी होऊ बॅनर द्या. आपण सकाळपासून या ठिकाणी पाहिले, त्यामध्ये एक बॅनर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो, तो म्हणजे पळणार नाही तर लढणारा दादा मी आहे. अजितदादा गटाला हा टोला म्हणावा लागेल किंवा अजितदादांना हा टोला म्हणावा लागेल? हा टोल्याचा विषय नाही आहे, पोस्टर काय आम्ही लावत नाही. कार्यकर्त्यांच्या भावना असतात आणि मला असं वाटतं त्या भावनांचा आदर आपण सगळ्यांनीच केला पाहिजे. म्हणजे आपल्या बाजूने एखादा बॅनर असेल किंवा विरोधात असेल, आणि हा देश अजून तरी संविधानाने चालतो, त्याच्यामुळे त्या संविधानाचा आदर आपण सगळ्यांनी केला पाहिजे. एक शेवटचा प्रश्न की या संकट काळामध्ये संपूर्ण पवार कुटुंबीय हे रोहितदादांच्या पाठीशी आहे, अजितदादा पवार ही पाठीशी आहेत, काय सांगितलेलं आहे, त्यांनी निरोप दिलेला आहे या संदर्भात? ते तुम्हाला रोहितला, मी माझ्या लोकसभा मतदारसंघात होते, मी काल रात्री उशिरा आले मतदारसंघातून, त्याच्यामुळे बाकी कुणाचं काही फॅमिलीत बोलणं झालं असेल तर मला माहिती नाही, कारण मी खूप दिवसांनी खरं तर मुंबईला आले. मॅम नाव प्लीज इन हिंदी और इंग्लिश इव्हेंट करू पाहताय. अजितदादा गटातले प्रवक्ते म्हणतायत की ईडीची कारवाई म्हणजे तर राष्ट्रवादीची रोहित पवार गट जो आहे तो इव्हेंट करू पाहताय. ते गटबीट नसता तो, आणि त्या ही लोकशाही आहे, प्रवक्त्यांना बोलायचा अधिकार आहे. I cannot comment on it for the reason that I am going by data, and I think data always speaks for itself. And in Lok Sabha, in Parliament, there was a reply given by the Government of India, which also has come on several channels as well as in several newspapers, that 95% cases subject CBI and ED are on people who are in the opposition party. It's not something that I तुला सांगतो यार काय करतो. की संपूर्ण पवार कुटुंब जे आहे ते रोहितच्या सोबत आहे. If he would have not switched to Ajit Pawar, like he would have switched to Ajit Pawar faction, this action would have not been initiated. You think that it is a political vendetta? Well, this is what I hear from people. I mean, the fact that you're tempted to even ask me this question, it reiterates the emotions of people and citizens of India. So, I can't comment to be sure on it, but I cannot deny it completely, because that seems to be the sentiment amongst people, is what I hear from the ground. We also saw very emotional visuals out there. Rohit Pawar took your blessings. You are out here to support him. Definitely massive support from the protesters as well, the party workers as well. Well, it's, relationships and love is something which is unparalleled. He is my eldest brother's son, and clearly also Rohit is my nephew, but every time anybody from the NCP in the last 1 decade, for last 10 years, anybody from NCP or the Alliance. आणि बातम्यांसंदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. तुर्तास